21 ऑगस्टला संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली घटना फक्त राज्यात नाही तर देशभरात चर्चेत आहे. आपल्या मुलाला वाचवताना मुलासोबतच दरीत कोसळलेले वडील आणि त्यानंतर आईनं उचललेलं टोकाचं पाऊल हा हादरवणारा प्रसंग होता. कुणाल चांदगुडे, मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे या तिघांचा या घटनेत मृत्यू झाला. आधी हे सगळं आयफोनमुळे घडल्याची चर्चा झाली. मग आयफोनच्या हप्त्यावरून वडील आणि मुलात झालेल्या वादामुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जाऊ लागलं. पण चर्चा वाढली कारण या प्रकरणात कौटुंबिक वादाचा अँगल समोर आला. संगीता चांदगुडे यांचे यूट्यूब व्हिडिओ समोर आले आणि यानंतर कुणालच्या आईचे आणि वडिलांचे नातेवाईक माध्यमांसमोर येऊन एकमेकांवर आरोप करू लागले. या आरोपांमुळे हे प्रकरण डोक्यात फावडं घालण्यापासून जमिनीच्या वादापर्यंत गेलंय. त्यात कुणालच्या काही मित्रांनी माध्यमांशी बोलताना कुणालबद्दल माहिती सुद्धा दिली आहे. त्यामुळेच आता चर्चा सुरू झाली आहे. लग्न आणि 2 महिलांमधला वाद चांदगुडे कुटुंबातल्या 3 मृत्यूंना कारणीभूत ठरल्याची. नेमकं काय घडतंय, काय आरोप होत आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. शुक्रवारी चांदगुडे कुटुंबियांचे 3 मृतदेह घाटी रुग्णालयात नेल्यावर दोन्ही कुटुंबियांमध्ये वादाला सुरुवात झाली. हे वाद एवढे तीव्र होते की कुणाल आणि संगीता यांच्या मृतदेहावर संभाजीनगरच्या मुकुंदवाडी स्मशानभूमीत तर मुरलीधर चांदगुडे यांच्यावर त्यांच्या धनगर पिंपळगाव या मूळ गावात अंत्यसंस्कार झाले. पण यानंतर दोन्ही कुटुंबांनी माध्यमांसमोर येऊन आपापली बाजू मांडून एकमेकांवर आरोप करायला सुरुवात केली. त्यात संगीता यांचे यूट्यूब व्हिडिओ समोर आले ज्यात त्यांनी नणंदेला उद्देशून भाष्य केलं होतं. त्यामुळे या कौटुंबिक वादामागं मुरलीधर यांचे बहिणींसोबतचे संबंध कारणीभूत असल्याचं बोललं गेलं. पण त्यानंतर मुरलीधर यांची बहीण शोभा म्हस्के माध्यमांसमोर आल्या. त्या म्हणाल्या, या घटनेबद्दल आम्हाला कळल्यानंतर आम्ही कुणाल, संगीता आणि मुरलीधर यांना बघायला घाटीमध्ये गेलो. पण संगीता यांच्या घरच्यांनी मला शिव्या दिल्या. मला त्यांना शेवटचं बघू दिलं नाही. पण तरीही मी शांत होते. मग आम्ही त्यांना तिघांनाही आमच्याकडे द्या, आम्ही त्यांच्यावर अंत्यविधी करतो असं म्हणालो. पण ते म्हणाले की आम्ही मुलगी आणि मुलाला म्हणजे कुणालला घेऊन जातो, तुम्ही तुमचं बघून घ्या. माझ्या भावाचं लव्ह मॅरेज होतं. लग्नानंतर तो बरीच वर्ष सासरच्यांकडे राहिला, आमच्याशी बोलायचा नाही. पण मी माझ्या भावाला माझ्या मुलाच्या लग्नाला बोलावलं होतं. झालं गेलं विसरून जा आणि लग्नाला ये, संगीता आणि कुणाललाही घेऊन ये असं मी भावाला सांगितलं होतं. पण ते दोघंही येणार नाहीत असं त्यावेळेस भाऊ म्हणाला होता. पण तो मात्र लग्नाला आला. दुसऱ्याच दिवशी माझ्या बहिणीचा मुलगा वारला, त्यामुळं तो इकडेच होता. याच गोष्टीचा संगीताला राग आला आणि ती भावाला म्हणाली, तुला ते हवेत का आम्ही, मला दोघंही हवेत असं तो म्हणाला. पण तिने त्याला घरातून बाहेर काढलं. ती त्याला आमच्याशी, वडिलांशी बोलू देत नव्हती. तिने त्याला आमच्यापासून दूर केलं. तो जेव्हा कर्जमाफीचं काम करायला गावी आला होता तेव्हा त्यानं सांगितलं की 2 महिने झाले मला घरातून बाहेर काढलंय, पण घरचा सगळा खर्च मीच करतोय. बायको आणि मुलगा माझ्याशी बोलत नाहीत असा खळबळजनक आरोप म्हस्के यांनी केलाय. तर मुरलीधर यांच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की संगीताने माझ्या मुलाला घरातून बाहेर काढलं होतं. तो हॉटेलवर जेवायचा आणि ट्रकमध्ये झोपायचा. पण त्यांच्या या आरोपांनंतर संगीता यांची बहीण पल्लवी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, आमची बहीण गेली, तिचा मुलगा गेला, पण आमच्या दाजींच्या आई वडिलांनी आमच्या बहिणीवर आरोप करायला सुरुवात केली. तू नवऱ्याला मुठीत ठेवलं, 20 वर्ष कुटुंबापासून तोडलं. पण मला त्यांना विचारायचंय की तुमच्या मुलाला गाव आणि घर सोडण्यासाठी कोणी मजबूर केलं, त्याच्याच डोक्यात फावडं कोणी घातलं, का घातलं, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार का? आमचं कुटुंब दुःखातून सावरलं की त्यांच्या आरोपांना उत्तर देऊ आणि तेव्हा या प्रकरणाची खरी बाजू समोर येईल असा दावा संगीता यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. तर मुरलीधर यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की मुरलीधर त्यांचं लग्न झाल्यापासून कुटुंबाच्या फार संपर्कात नव्हते. 4 महिन्यांपूर्वी त्यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाला ते आले आणि त्याचाच राग संगीता यांनी धरला. मुरलीधर आपल्या बहिणींशी बोलायला लागल्यामुळं आधी लग्नासाठी, मग दुसऱ्या बहिणीचा मुलगा वारला तेव्हा तिला सावरण्यासाठी गेल्यानंच हा वाद झाला. तर संगीता यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की त्यांच्या सासरच्यांनीच जमीन आणि इतर गोष्टींसाठी कौटुंबिक वाद केले आणि त्यामुळेच तणाव वाढला. आता या सगळ्या प्रकरणात कुणालचे वडील त्याला खर्चाला पैसे देत नव्हते. आयफोनचे हप्ते थकले होते. परिस्थिती नसताना त्यांनी आयफोन घेऊन दिला अशा चर्चा होत्या. पण कुणालच्या मावशीचे पती गणेश जराट यांनी वेगळाच दावा केलाय. त्यांच्या घरात अडचण सुरू होती. कुणाल त्याच्या आई वडिलांना समजावून सांगत होता. त्याला आई वडिलांना फक्त भीती दाखवायची होती. पण भीती दाखवण्यात त्यांचा जीव गेला. आयफोनचा तर काहीच विषय नव्हता.
चांदगुडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. त्याच्या घरच्यांनी त्याच्या क्लासची 3 लाखांची फी भरली. त्याच्याकडं एक नाही तर 2-2 आयफोन होते. त्यांच्याकडं असलेल्या कुत्र्याला घरात स्पेशल रूम आहे. त्याला महिन्याला 7-8 हजार खर्च लागतो. त्यामुळं आयफोनसाठी हे झाल्याचा विषयच नाही, असं जराड माध्यमांशी बोलताना म्हणाले. कुणाल एकटाच असायचा. त्याचे मित्र खूप कमी होते. तो क्लासला दांड्या मारायचा असं बोललं जात होतं. पण त्याच्या काही मित्रांनी हे दावे खोटे असल्याचं सांगितलं. त्याच्या घराजवळ राहणाऱ्या मित्रानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की तो नीटची तयारी करत असल्यानं आणि आमच्या दुकानात येत असल्यानं आमची मैत्री होती. त्याचा स्वभाव चिल होता. जास्त बोलत नव्हता, पण हसी मजाक करायचा. माझ्याशी आणि माझ्या आईशी बोलायचा. 2 दिवसांआधी आमची भेट झाली तेव्हाही चांगलं बोलला. त्याच्या स्वभावात काही वेगळं वाटलं नाही. तो नॉर्मल होता. ज्या दिवशी गेला त्याच दिवशी सकाळी दुकानात आला होता, पण त्या दिवशीही काहीही वाटलं नाही. हे होण्यामागं त्याचे काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम होते. त्यानं 20 दिवसांआधीच आयफोन घेतला होता. त्यानं इंस्टाग्राम नोट्सला सॉरी एव्हरीवन असं लिहिलं होतं, असं त्याच्या मित्रानं सांगितलं. आता चांदगुडे आणि पाटील कुटुंबात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांनंतर मृत संगीता यांचे वडील बबनराव पाटील यांनीही माध्यमांसमोर येऊन हा प्रकार आयफोनमुळे झाला नसून घरगुती वादातून झाल्याची कबुली दिली. ते म्हणाले, कुणालच्या वडिलांचं म्हणणं होतं की तू तुझ्या आत्याशी बोल, पण कुणाल म्हणायचा की ती माझ्याशी 17-18 वर्षात कधीच बोललेली नाही, म्हणून मला तिच्याशी बोलायचं नाही. मग दोघांमध्ये थोडा गैरसमज झाला आणि हा प्रकार घडला. 2 कुटुंबातल्या या वादानंतर अंत्यविधी वेगवेगळ्या गावी झाले. ह्याची चांगलीच चर्चा झाली. पण सोमवारी दोन्ही कुटुंबांनी एकत्र येत पैठणला तिघांचंही अस्थि विसर्जन सोबतच केलं. पण या 2 कुटुंबातले आरोप प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीयेत. त्यामुळं या दोन्ही कुटुंबांकडून पोलिसांना काय माहिती मिळते त्यातूनच या घटनेमागचं खरं कारण समोर येणार आहे. कुटुंबात झालेल्या 3 मृत्यूंनंतर सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.